नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा इथे कार्यकाळ जो सुरू झाला आहे त्यानिमित्ताने त्यांनी जी कामं आहेत, विकास कामं, त्याला कशी सुरुवात केली आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. काय सांगाल सर? कशा पद्धतीने कामांचा आढावा तुमच्याकडे येत असेल तर कशा पद्धतीने सुरुवात झाली? कामाची सुरुवात जोरदार झालेली आहे. जवळजवळ 5-5.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये इतके चांगले कामं, नागरिकाच्या हिताची कामं झालेली नाही आहेत. परंतु 2 महिन्या अगोदर आमची बॉडी बसल्यानंतर आपण कामाला जोरदार सुरुवात केलेली आहे. मागचा गोषवारा तुम्ही बघितला असेल, जवळजवळ 222 कोटीच्या कामाला मंजुरी दिलेली आहे. पुढच्या महिन्याभरात जी आपली महासभा आहे, मला वाटतं 20 तारखेला महासभा आहे, त्या अगोदर स्टँडिंग आहे, अद्याप 200 कोटीची कामं येणार आहेत आणि सगळ्यांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. जितकी कामं शक्य आहेत ते पावसाळ्या अगोदर केली जातील आणि पावसाळ्यानंतर जी काय कामं आपली शिल्लक राहतील तेही आपण मार्गी लावणार आहोत. आपल्याला कामं करायची आहेत. ज्या वेळेला मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ म्हणजे ज्या वेळेला बॉडी गेल्यानंतर आमची 510 कोटी शिल्लक होती. प्रशासकीय राजवटीत 150-200 कोटी रुपये संपले आणि त्यानंतर आज आम्ही बसलेलं 2 महिने झाले. 2 महिन्यात आम्ही परत 700 कोटीची डिपॉझिट केलेली आहे. चांगली घरपट्टी वसुली झालेली आहे. आता आम्हाला नागरिकाच्या विकासाची कामं करायची आहेत. मूलभूत गरजा कोणत्या असू दे, रोड, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, या व्यतिरिक्त जे कार्यक्रम वसई तालुक्यात होतील, गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण बघितलं असेल, महापौर मॅरेथॉन झालेली नाही, कोणत्या खेळाडूंना अनुदान दिलं गेलं नाही, सगळे आपले विभागीय कलाक्रीडा कॅन्सल करण्यात आले आणि उत्तर असं मिळालं की आमच्याकडे पैसे नाही आहेत. पण आमचे लोकनेते आप्पा, आमचे युवा आमदार सतीश ठाकूर यांचं डायरेक्शन आहे की ज्या जयंत्या आहेत, जे उत्सव आहेत, जे खेळ आहेत, हे सगळे खेळ परत आपल्याला चालू करायचे आहेत आणि वसई तालुक्यात ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ सिटीजन, लोकांना सगळ्या बाबतीमध्ये लोकांचा कसा विकास होईल यावर आम्ही भर देणार आहोत. सध्या जो मुद्दा चालू आहे म्हणजे इराण-इस्रायल युद्ध जे चालू आहे, त्यामुळे इंधन किंवा गॅस पुरवठा हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, याविषयी काय सांगा? ह्या विषयावर आम्ही संपूर्ण वसई तालुक्यातले सगळ्या गॅस एजन्सींबरोबर मी आणि महापौर होते आणि आमचे जे सन्माननीय नगरसेवक होते त्यांच्या समवेत आम्ही एक सभा घेतलेली होती. आता आम्हालाही खूप अडचण येते आहे, कारण आज काही ठिकाणी खड्डे आहेत, काही ठिकाणी आमचे पाईपलाईनचे कामं चालू आहेत, त्यावर आम्हाला पॅचवर्क करायचं आहे. परंतु ह्या युद्धामुळे इंधनाचा भाव वाढलेला आहे, डांबराचा भाव डब्बल पटीने वाढलेला आहे, त्यामुळे अडचणी आम्हाला येतात. परंतु तरीसुद्धा आम्ही डिस्ट्रिब्युशनला सांगितलं की कमीत कमी ज्या लोकांना, ज्या मूलभूत म्हणजे ज्या लोकांना स्वयंपाकी गॅसेस असू दे किंवा रेसिडेन्सी असू दे किंवा कमर्शियल असू दे, हॉटेल्स वगैरे इंडस्ट्री चालली पाहिजे. खूप लोक आपल्याकडे असे आहेत जे लेबर कॅटेगरीत आहेत, ते स्वतः स्वयंपाक बनवू शकत नाही, ते कॅन्टीनमध्ये जाऊन जेवत असतात. तर अशा लोकांना कसं आपल्याला गॅस पुरवता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही त्यांना चांगली मदत करत आहोत. सर, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते, तर या निमित्ताने काय नियोजन केलं आहे, कशा पद्धतीने असतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 तारखेला येत आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने 4 दिवस अगोदरच आमचे माजी महापौर रुपेश जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम आम्ही एकत्र बसलेलो. महापौर देखील होते आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की विविध ठिकाणी म्हणजे वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव या ठिकाणी आपण त्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम महानगरपालिकेमार्फत कसे करता येतील ते घेऊ आहे आणि फक्त एखादा शो वगैरे न ठेवता तुम्ही 2-3-4 दिवसा अगोदर वेगवेगळ्या शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन्स घ्या. त्यांच्या स्पर्धाला, त्या कॉम्पिटिशनसाठी जे बक्षिसं लागतील, सर्टिफिकेट लागतील, ते आपण महानगरपालिकेतून देऊ आणि महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी कसे कार्यक्रम घेता येतील त्यावर आम्ही प्रयत्न करू. परंतु 100% आपण कार्यक्रम घेणार आहोत. तर हे होते वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर. कॅमेरामन विजय चतुर्वेदीसोबत मी प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.